आजची मोदक रेसिपी नंबर 7. हा 7व्या प्रकारचा मोदक आहे आणि हा विदर्भ स्पेशल आहे. नागपूरकडे या मोदकाचा प्रसाद हा पहिल्या दिवशी लागतोच आणि हा नेहमी बनवला जातो. आणि आमच्याकडे एक मोदक वेगळा बनवला, तो कोणता कसा तो तुम्हाला मी व्हिडिओत समोर सांगेलच. आणि हो, आत्ता हे जे डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते आहे ते मी सर्व घरी बनवलेलं आहे. कार्डबोर्डनी माझ्या मुलींनी मला मदत केली. सर्व मी हाताने बनवलेलं आहे स्वतःच्या. आणि दरवर्षी माझ्याकडे वेगवेगळ्या थीम असते. तर यावेळेस मी विठ्ठलाची थीम ठेवली होती. वारकरी जातात तर वारीला काय काय नेतात, टाळ, विना, तुळशी वृंदावन असतेच. तर मी हे सगळं हाताने बनवलेलं आहे. तुम्हाला माझ्याकडचं डेकोरेशन कसं वाटलं, आमचे बाप्पा कसे वाटले ते मला नक्की कळवा आणि कमेंट तर नक्कीच करा. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे बघा, या वाटीने मी 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. एक कुठलीही वाटी मेजरमेंटला घ्यायची, त्याच वाटीने आपल्याला समोरचे पण मेजरमेंट करायचं आहे. तर इथे मी आधी चण्याची डाळ 1 वाटी घेतली आहे. त्याला स्वच्छ असं 2 पाण्याने धुवून घेते आहे आणि त्यानंतर पाणी घालून याला कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या येतपर्यंत शिजवून घेणार आणि त्याचबरोबर 5 मिनटं मंद आचेवर होऊ देणार. पाण्याचं प्रमाण, आपल्याला डाळीत पाण्याचं प्रमाण टाकायचं. जर तुम्हाला पूर्णात कटाची आमटी जर बनवायची आहे तर एका वाटीला 3 ते 4 वाटी टाका, म्हणजे पाणी ते काढून त्याची कटाची आमटी बनवता येते. जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची नाही आहे तर एका वाटीला 2च वाटी पाणी टाकायचं, ते पुरेसं होतं. तर त्यात हळद टाकून मी शिजवून घेतलेलं आहे. शिजल्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचा आणि बाहेर काढलेला आहे. तर आता चण्याच्या डाळी शिजल्यानंतर त्यात थोडं पाणी आहे. तसंच जर आपण गॅसवर मांडलं तर पुरण आसट होते आणि ते पूर्ण घट्ट व्हायला वेळ लागतं. तर मी काय केलं, गंज घेतलं, चाळण घेतली आणि त्यात पूर्ण जी शिजलेली डाळ आहे चण्याची ती काढून घेतली, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते खालती निघून जातं. आणि त्यानंतर आपल्याला जी चण्याची डाळ आहे ती काढून घ्यायची. आता त्याच गंजातलं पाणी मी बाजूला ठेवलं, ते मी भाजीत वापरेल, कारण की आज मी कटाची आमटी बनवत नाही आहे त्यामुळे. तर ते मी भाजीत वापरून घेईल. भाजीला पण खूप छान अशी चव येते. तर इथे मी आता ते हे आहे चण्याची डाळ शिजलेली, ती गंजात काढून घेतलेली आहे. आता ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी साखर, म्हणजे जेवढ्याला तेवढं माप. 1 वाटी चण्याची डाळ जर असेल तर 1च वाटी तुम्ही साखर वापरायची आहे. तर याला छान मिक्स करून घेते आहे मंद आचेवर. एकदम फास्ट करायचं नाही आहे. आणि मी याला कुठले पुरणचं यंत्र वापरत नाही आहे किंवा चाळणी वापरत नाही आहे. काही न वापरता अगदी मऊ असं पुरण आपल्याला इथे शिजवायचं आहे. ते कसं तुम्हाला सांगतेच आहे. तर काय, फिरवताना असं थोडंसं चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून मंद आचेवर करतो तर साखरेला पाक सुटतो आणि पाणी सुटतं, तर ते थोडी पातळ होते. तर असंच मॅश करून घेतलेलं आहे मी. आता बघा, छान पाणी सुटलेलं आहे. एकदा अजून ढवळून घेते आहे, मस्त मिक्स करून घेते आहे. आता चण्याची डाळ तुम्हाला दिसते आहे. तर यातच मी सगळ्यात पहिले जायफळ घालते आहे. जायफळनी पुरण पोटाला फुगत नाही, किंवा आपल्याला पोटाला कधी कधी कळतं बाधतं, तर ते होत नाही, पोट फुगत नाही. तर त्यामुळे जायफळ घालायचं, चव पण खूप छान येते. त्यानंतर वेलची पावडर घालून घेतलेली आहे. 5-6 वेलच्या घेतल्या, कुटून घेतल्या आणि ते घातलेले आहे. त्याच्याने पुरणाला चव खूप छान अशी येते. तर पुरण शिजलं कसं ओळखायचं ते मी तुम्हाला समोर सांगते. तर बघा, मी सोबत असं मॅश करून घेते आहे व्यवस्थित असं. आणि समोर अजून चमच्याच्या व्यतिरिक्त पण मी एक वस्तू वापरलेली आहे, ते पण तुम्हाला दाखवते आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपी दिलेली आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेली आहे. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर इथे मी रईनी घोटलेला आहे, छान असं घोटलं तर बिलकुल एकही दाणा राहिलेला नाही. बघा, इथे घोटल्यानंतरही तुम्हाला दाणा दिसणार नाही आणि पूर्ण पुरण घट्ट झालेलं आहे. त्यात बघा, चमचा रोवून ठेवला तर तो उभाचा आहे इतक्या वेळचा, म्हणजे आपलं पुरण पूर्णपणे शिजलेलं आहे. तर त्याला मी बाजूला ठेवते. चमचा उभा केल्यानंतर जर तो सरळ उभा राहिला हात सोडून तर आपलं पुरण परफेक्ट शिजलेलं आहे. तर त्याला थंड होते तोपर्यंत इथे पीठ मळून घेतलेलं आहे. तर इथे तुम्हाला जेवढं पुरणाचे मोदक करायचे तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. मी सोबत पुरणाच्या पोळ्या पण करणार आहे, त्यामुळे मी त्याच्यानुसार पीठ घेतलेलं आहे. तर पिठात थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि मग याला छान मळून घ्यायची. एकदम पातळ करायची नाही आहे आपल्याला आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियम ठेवायचे. शक्यतो जेवढं जसं पुरणचं कन्सिस्टन्सी आहे त्याचप्रमाणे आपल्या पिठाची पण ठेवायची. तर याचा एक गोळा तोडून घेतलेला आहे आणि मी काय करणार आहे, छोट्या पोळ्या करण्यापेक्षा मोठी एक पोळी लाटून घेते आणि त्यानंतर एका वाटीच्या साह्याने मी त्याला कापून घेणार आहे. तर इथे पहिले पोळी लाटून घेते आहे आणि मग त्याच्यानंतर
वाटीने कापून घेते. बघा, पोळीपेक्षा थोडी जाडसर ठेवायची आहे, मोदक बनवायचे आहे म्हणून. तर आता या वाटीच्या साहाय्याने मी गोल कापून घेते आहे. तुम्हाला छोटे मोठे जसे पुरणाचे मोदक हवे आहे त्यानुसार तुम्ही गोल कापून घ्यायचे. तर मला एकदम मोठे नाही करायचे, मीडियम साईजचे करायचे. तर अशा पोळ्या कापून घेतल्या आणि असे छोटे छोटे मी गोळेसुद्धा करून घेतले, म्हणजे इझी पडतं आपल्याला मोदक बनवायला. तर आता काय करायचं, अशा पहिले पाकळ्या करून घ्यायच्या, जसे उकळीच्या मोदकाला करतो तशासारख्या, म्हणजे मोदक खूप सुंदर असे दिसतात. तर अशा मी पाकळ्या करून घेते, म्हणजे कळ्या करून घेते आहे. आणि त्यात मी पुरणाचा एक गोळा घालून घेणार आणि छान याला वरतून पॅक करून घेणार, जसे मोदक आपण पॅक करतो. शक्यतो कळ्या एकाच साईडनी फिरल्या पाहिजे अशा करायच्या. तर बोटाच्या साहाय्याने मी आधी एका साईडनी करून घेतलं आहे आणि मग वरतून पॅक करून घेते आहे, म्हणजे त्याला वरती शेंडी येणार. तर हे अशा प्रकारे मोदक करून घेतले. हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट तर नक्कीच करा. तर अशा प्रकारे मी मोदक बनवून घेतलेले आहेत. तर आता सोबत मोदक बनवता बनवता इकडे कढईत तेल पण तापायला ठेवलेलं आहे. तेल तापते तोपर्यंत इकडे तुम्हाला मी सांगितले माझ्याकडे एक मिठाचा मोदक असतो. तर मी अशी पाती करून घेतली, पुरण भरलं, थोडं कमी पुरण भरलं आणि त्यात 2-3 चिमटी मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याला वळून घेतलं आहे. आता आपण तेलात असे झाऱ्यावर टाकून मोदक टाकायचे, नाही तर एकदम सोडले तर हातावर तेल उडतं म्हणून, आणि याला सत गोल्डन होतपर्यंत तळून घ्यायचे. आपले मोदक रेडी झालेले आहेत. तर यावेळेला नक्की करा आणि नक्की कमेंट करा मला की कसे वाटले. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय. गणपती बाप्पा मोरया.